शान्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहुणं जीवमजीवं दौवं जिणवर्वसहेण जेण निद्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सव्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित बृहद्रव्य संग्रह या ग्रंथांतर्गत पहिलाच जीवाधिकार सुरू आहे आणि यामध्ये जीवाच्या अनेक विशेषणांपैकी संसारी या विशेषणाची चर्चा करीत असताना आपण क्रमशः गुणस्थानांची चर्चा करीत आहोत। काल आपण 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये मुनिराज कशा प्रकारे झुलतात, त्यांची चर्या आणि त्यांचे परिणाम कशा प्रकारचे असतात या संदर्भात विस्ताराने चर्चा केली। आज आपण पुढील गुणस्थानांचा विचार करणार आहोत। मिथ्यात्व गुणस्थानामध्ये जीवाचे परिणाम वस्तू स्वरूपाच्या अगदी विपरीत असतात। तो जीव सर्व प्रकारे मिथ्या श्रद्धानाने युक्त होऊन जसं वस्तूचं स्वरूप नाही तसं श्रद्धान करतो आणि त्याचं श्रद्धान ज्या प्रकारे असतं तसं वस्तूचं स्वरूप मुळीच नसतं। अशा प्रकारचा श्रद्धानाचा त्याग करून जेव्हा हा मिथ्यादृष्टी जीव मोक्षमार्गी होतो आणि आपले विचार, आपल्या धारणा, आपली श्रद्धा ही वस्तू स्वरूपाच्या अनुकूल बनवतो, जसं जग आहे तसं मानू लागतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये सम्यक दृष्टीपणा संभवतो। भलेही व्रत नसेना का, परंतु असा हा जीव अविरत सम्यक दृष्टी नावाच्या 4थ्या गुणस्थानामध्ये प्रवेश करतो। हाच जीव पुरुषार्थ वाढवून, आत्म आश्रय वाढवून, अणुव्रतांचं ग्रहण करून पंचम गुणस्थानावरती होतो आणि हाच पंचम गुणस्थानावरती जीव आणखी पुरुषार्थ वाढवून सकल संयम धारण करून महाव्रतांचा अंगीकार करून 6व्या 7व्या गुणस्थानामधील मुनींचा जीव बनतो, म्हणजेच मुनिपद धारण करतो। अशा प्रकारे आपण इथपर्यंत चर्चा केलेली आहे। याचा अर्थ प्रत्येक जीवाने मोक्षमार्ग आक्रमित असताना याच क्रमाने गुणस्थान चढले पाहिजेत असं बाकी नाही। सर्व प्रकारे काही काही गोष्टी आपण गौण करतो आहोत। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गुणस्थानांमध्ये आवागमन म्हणजे गुणस्थानांमध्ये चढण्याचा आणि उतरण्याचा काही वेळेला क्रम बदलू शकतो। म्हणजे आता आपण जी चर्चा करतो आहोत तो तर राजमार्ग आहे, तो तर सर्व प्रकारे संयुक्तिक, सर्व प्रकारे क्रमशः विकसित होण्याचा मार्ग आहे। परंतु काही पुरुषार्थी जीव असे सुद्धा असतात की जे अविरत सम्यक्त्व नावाच्या गुणस्थानामधून 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये प्रवेश करतात आणि मुनिपद धारण करतात। काही पुरुषार्थी जीव तर असे असतात की जे डायरेक्ट मिथ्यात्व गुणस्थानामधून सरळ 7व्या गुणस्थानामधला मुनिराजांचा पुरुषार्थ करतात आणि 7व्या गुणस्थानामध्ये प्रवेश करून पुन्हा 6व्या गुणस्थानामध्ये येतात। सांगण्याचं तात्पर्य हे आहे की पहिल्या गुणस्थानामधून सुद्धा 7व्या गुणस्थानात जाता येतं, 4थ्या गुणस्थानामधून सुद्धा 7व्या गुणस्थानात जाता येतं आणि 5व्या गुणस्थानामधून सुद्धा 7व्या गुणस्थानात जाता येतं। हा थोडासा क्रम बदलूही शकतो, त्या त्या जीवाच्या पुरुषार्थाच्या उग्रतेवर ते अवलंबून असतं। अशा प्रकारचा जो अपवाद आहे तो आपण येथे चर्चेला घेत नाही आहोत। आपण पहिल्यांदा सामान्य रीतीने, स्थूल रीतीने गुणस्थानांची परिपाटी काय आहे ते समजावून घेणार आहोत। काल आपण हे व्यवस्थित समजावून घेतलं होतं की शुद्धोपयोग म्हणजेच आत्मध्यान होण्याचं गुणस्थान मुनिराजांच्या बाबतीत 7वं गुणस्थान आहे।
तर आहार विहार आदी शुभ कार्य होण्याचं गुणस्थान हे मुनिराजांचं 6वं गुणस्थान आहे. एक नियम पक्का 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 लक्षात घ्या की मुनी झाल्यानंतर सर्वप्रथम 6वं गुणस्थान होतच नाही. कोणताही जीव 6व्या गुणस्थानात पहिल्यांदा प्रवेश करीत नाही. 6व्या गुणस्थानात जायचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे पहिल्यांदा 7वं गुणस्थान आत्म्याचं ध्यान करून मग तेथे पुरुषार्थ कमी पडून तो जीव 7व्यातून 6व्यात येतो. हे आपण एक नियम रूपाने लक्षात घेतलं पाहिजे की 6व्या गुणस्थानामध्ये प्रवेश करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे 7व्यातून च्युत होऊन 6व्या गुणस्थानामध्ये येणे. म्हणजे कोणत्याही जीवाला मुनिपद धारण केल्यानंतर पहिलं म्हणजे सर्वप्रथम जर कोणतं गुणस्थान होत असेल तर ते आत्मध्यान रूप 7वं गुणस्थान होतं आणि त्यानंतर मग त्यांना 6व्या गुणस्थानाची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे आपण या गुणस्थानांचा जो एक सरळ सोट क्रम आहे, जो प्राधान्य क्रम आहे, जो प्रचलित परंपरा क्रम आहे तो पाहतो आहोत. विविध प्रकारे त्या गुणस्थानांमध्ये चढण्या आणि उतरण्याच्या क्रमामध्ये थोडे थोडे बदल होऊ शकतात, काही अपवाद होऊ शकतात, त्यांची आपण येथे विस्ताराने चर्चा नाही करत आहोत. तर मग अशा प्रकारे क्रमशः मुनिपदापर्यंत पोहोचलेला 6व्या 7व्या गुणस्थानात झुलणारा जो जीव आहे त्या जीवाची परिणती पुढे काय होते तर त्याचा एक संकेत केला होता काल की जर 7व्या गुणस्थानातले आत्मध्यानी आणि आत्मपुरुषार्थी जीव जर त्याच प्रकारे पुरुषार्थ करत राहिले, आपली शक्ती वाढवत राहिले, ध्यानाचा उग्र पुरुषार्थ वृद्धिंगत करू लागले तर मग ते 7व्यातून 8व्यात, 8व्यातून 9व्यात, 9व्यातून 10व्यात अशा प्रकारे त्यांची आगेकूच सुरू राहते. याउलट 7व्यामध्ये पुरुषार्थ कमी पडल्याने 6व्या गुणस्थानात आलेले मुनिराज पुन्हा जर प्रमादी झाले, पुन्हा जर त्यांचा पुरुषार्थ मंद मंद मंदच पडत गेला तर मग ते 6व्यातून 5व्यामध्ये येतात. 5व्यामध्ये सुद्धा पुरुषार्थ टिकला नाही, आणखी पुरुषार्थहीन झाला तर 4थ्या गुणस्थानामध्ये पण येतात. ओहो, 4थ्यामध्ये सुद्धा पुरुषार्थहीन झाला आणि श्रद्धा सुद्धा सम्यक राहिली नाही तर चारित्र्य तर सोडाच, परंतु श्रद्धा देखील त्यांची मिथ्या होते आणि पुन्हा त्यांचं गुणस्थान पहिल्यापर्यंत येऊ शकतं. अशा प्रकारे ह्या परिणामांचा खेळ आहे. श्रद्धा आणि चारित्र्य गुणाच्या तरतमता रूप अवस्था आहेत. आपण गुणस्थानाची व्याख्या पाहिली होती. योग आणि मोह, मोह आणि योगाच्या निमित्ताने श्रद्धा आणि चारित्र्य गुणाच्या तरतमता रूप ज्या अवस्था होतात त्यांनाच गुणस्थान असे म्हणतात. मग तरतमतेमध्ये दोन्ही येणार, वृद्धी पण होऊ शकते आणि हानी पण होऊ शकते. तर अशा प्रकारे हा जो कमी जास्ती होण्याचा भाग आहे तो सर्वत्र आपण भूमिकेनुसार समजून घेतला पाहिजे. आता पाहूया 7व्या गुणस्थानातले जे मुनिराज आहेत ते मुनिराज जर ध्यानाची उग्रता करत राहिले तर पुढे कसे कसे वाढत जातात ते आपण आता पाहूया. पहा, 7व्या गुणस्थानामधून 2 रस्ते फुटतात. 2 प्रकारे जीव 7व्या गुणस्थानातून बाहेर पडू शकतो. कुठे कुठे जाऊ शकतो, कुणी अंदाज करू शकेल का? एक तर तो 7व्या गुणस्थानातून 8व्यात जाऊ शकेल पुरुषार्थ वाढवून, किंवा एक तर तो 7व्यामधून 6व्यामध्ये येऊ शकेल पुरुषार्थ कमी झाल्यामुळे. अगदी बरोबर आहे. काही लोक हातवारे करून सांगतायत, अगदी बरोबर आहे. तर आता काय घडतं पहा, त्या 7व्या गुणस्थानाचे यामुळे 2 प्रकारे प्रकार पडतात किंवा वर्णन करण्यात येतं. एक म्हणजे 7वं गुणस्थान की ज्याला म्हणतात स्वस्थान अप्रमत्त गुणस्थान. हे थोडस टेक्निकल आहे, आपण ऐकावं. केवळ समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तरी चिंता नाही. कारण हा 7वं गुणस्थान समजलं ना बस, मग त्याचे भेद प्रभेद थोडेसे ऐकून घ्या. कळाले तरी ठीक, नाही कळाले तरी ठीक. तर या 7व्या गुणस्थानाचे 2 प्रकारे वर्णन करण्यात येतं. एक म्हणजे 7वं गुणस्थान ते
की जिथून जीव 8व्या गुणस्थानामध्ये जातो, नियमाने वर चढतो, खाली येत नाही, असं जे गुणस्थान आहे त्याला म्हणतात सातिशय अप्रमत्त गुणस्थान. ते पण 7वंच आहे, सगळे 7व्याचीच चर्चा आहे. आणि 7व्या गुणस्थानातून जेव्हा तो जीव खाली येतो, प्रमाद होऊन 6व्या गुणस्थानात येतो, तेव्हा त्याला म्हणतात स्वस्थान अप्रमत्त गुणस्थान. म्हणजे 7व्याच गुणस्थानाला, की ज्याचं नाव अप्रमत्त विरत गुणस्थान आहे, त्याला आणखी एक विशेषण जोडलं जातं, आणखी एक लेबल लावलं जातं. जर तो अप्रमत्त विरत 7व्या गुणस्थानातला जीव 6व्या गुणस्थानात येत असेल, खाली येत असेल, तर त्याला म्हणतात स्वस्थान अप्रमत्त. आणि तो 7व्या गुणस्थानातला जीव जर वर जात असेल तर त्या 7व्या गुणस्थानाला म्हणतात सातिशय अप्रमत्त गुणस्थान. बघा, लक्षात आलं का? खूप सोपं आहे, काही कठीण नाही. तर आता या 7व्या गुणस्थानामधून जर जीव पुढे जात असेल, म्हणजे सातिशय अप्रमत्त विरत नावाच्या या 7व्या गुणस्थानातल्या भूमिकेमधून जीव आत्मध्यान करून जर पुढे जात असेल, तर मग त्याचा श्रेणी आरोहणाचा पुरुषार्थ सुरू होतो. हा एक नवीन आणि खूप महत्वाचा शब्द आज आपण शिकणार आहोत. श्रेणी आरोहण. श्रेणी आरोहण. श्रेणीचा साधा सरळ अर्थ होतो जिना किंवा पायऱ्या, आणि आरोहणचा अर्थ होतो चढणे. श्रेणी आरोहण म्हणजे पायऱ्या चढणे. पण हा झाला शब्दार्थ. इथे जैन धर्माच्या मूळ सिद्धांतानुसार श्रेणी आरोहणचा अर्थ काय होतो? ऐका, साक्षात अरिहंत होण्याचा पुरुषार्थ करणे म्हणजे श्रेणी आरोहण करणे. काय सांगितलं? साक्षात अरिहंत होण्याचा पुरुषार्थ करणे. 4 घाती कर्मांचा नाश करून अरिहंत होण्यासाठी उद्यम करणे, यालाच श्रेणी आरोहण असे म्हणतात. मग पुन्हा प्रश्न येतो मनामध्ये, त्याला श्रेणी आरोहण असं नाव का दिलं असावं? पायऱ्या चढणं असं का नाव दिलं असावं? कारण त्यामध्ये या गुणस्थानांच्या पायऱ्याच येतात. कोणकोणत्या पायऱ्या येतात? ऐका, 2 मार्ग आहेत. श्रेणींचे 2 मार्ग आहेत. श्रेणींचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग 8वं गुणस्थान, 9वं गुणस्थान, 10वं गुणस्थान आणि 11वं गुणस्थान, हा पहिला मार्ग. आणि दुसरा श्रेणींचा मार्ग आहे 8वं गुणस्थान, 9वं गुणस्थान, 10वं गुणस्थान आणि 12वे गुणस्थान. याच्यामध्ये मी 11वं गुणस्थान सांगितलं नाही. लक्षात आलं? खूप छान आहे चर्चा, खूप सुंदर चर्चा आहे. बघा, श्रेणी आरोहण हा शब्द आपण प्रवचनकारांच्या मुखातून अनेक वेळा ऐकतो, पण नेमकं माहितीच नसतं श्रेणी आरोहण म्हणजे काय. आज ते आपण नक्की करावं. साक्षात अरिहंत होण्याचा, साक्षात मोक्ष प्राप्त करण्याचा सर्वोच्च पुरुषार्थ म्हणजेच श्रेणी चढणे, म्हणजेच श्रेणी आरोहण करणे. मग त्याचे 2 श्रेणींचे मार्ग आहेत. एक 8, 9, 10, 11 आणि दुसरा 8, 9, 10 आणि 12. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय फरक आहे? आपण या दोघांना पहिला एक नाव देऊन टाकूया. जो पहिला मार्ग आहे त्याला म्हणतात उपशम श्रेणी. खूप छान, बरेच लोक सांगताहेत, म्हणजे त्यांना हा विषय ठाऊक आहे. खूप चांगली गोष्ट आहे. 8वं, 9वं, 10वं आणि 11वं गुणस्थाना हा जो मार्ग आहे त्याला म्हणतात उपशम श्रेणी. आणि जो दुसरा मार्ग सांगितला 8, 9, 10 आणि 12 गुणस्थान, तर त्याला म्हणतात क्षपक श्रेणी. क्षपक श्रेणी. पहा, आता याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तो सांगतो. नेमका फरक बघा. एक पक्की गोष्ट नक्की लक्षात घेऊया की अरिहंतपणा जो होतो, भगवान बनण्याचा जो पुरुषार्थ घडतो, तो होतो
13व्या गुणस्थानात, म्हणजे 13व्या गुणस्थानात गेल्यानंतर जीव अरिहंत बनतो. लक्षात आलं? 13व्या गुणस्थानांचं नाव आहे सयोग केवली, म्हणजे तेथे अरिहंत जीव अरिहंत बनलेला असतो. आता बघा, आता 8वं गुणस्थान, 9वं गुणस्थान, 10वं गुणस्थान आणि 11वं गुणस्थान ही जी उपशम श्रेणी सांगितलेली आहे, त्या उपश्रेणीचं द्वार हे 11व्या गुणस्थानात बंद होतं, ते पुढे जात नाही. मग काय करावं लागतं? 7व्यातून 8व्यात, 8व्यातून 9व्यात, 9व्यातून 10व्यात, 10व्यातून 11व्यात, पुन्हा 11व्यात थोडा वेळ थांबून 10व्यात, 10व्यातून 9व्यात, 9व्यातून 8व्यात आणि 8व्यातून 7व्यात आणि 7व्यातून 6व्यात, असा रिटर्न येण्याचा मार्ग आहे. त्याचं नाव आहे उपशम श्रेणी. याचा अर्थ त्या जीवाचा श्रेणी चढण्याचा पुरुषार्थ यशस्वी होत नाही. तो श्रेणी चढतो, पुरुषार्थ करतो, अरिहंत पदाच्या निकट गेल्यासारखा भासतो, परंतु तो प्रयत्न अयशस्वी होतो आणि चढलेल्या क्रमानेच तो पुन्हा माघारी येतो. सापशिडीचा डाव कधी खेळलाय का? त्यामध्ये काय घडतं? विशिष्ट प्रकारचं दान पडलं आणि त्या सापाच्या तोंडामध्ये गेला तर पुन्हा काय होतो? खाली येतो. लक्षात आलं का? तसा हा 11व्या गुणस्थानापर्यंत गेलेला जो जीव आहे तो विचित्र कर्मांच्या उदयाच्या निमित्ताने आणि स्वतःच्या पुरुषार्थाच्या हीनतेमुळे तो पुन्हा गुणस्थानांच्या अवनतीला प्राप्त होतो आणि पुन्हा 6व्या 7व्या गुणस्थानापर्यंत खाली येतो. आणखी पुरुषार्थ नाही झाला तर आणखी खाली येतो. याला म्हणतात उपशम श्रेणी. याउलट जी दुसरी श्रेणी सांगितलेली आहे 8व्यातून 9व्यात, 9व्यातून 10व्यात, 10व्यातून 12व्या गुणस्थानात आणि 12व्यातून 13व्या गुणस्थानात, हा जो क्षपक श्रेणीचा मार्ग आहे तो नियमाने यशस्वी होतो आणि तो जीव क्षपक श्रेणी चढणारा जीव नियमाने अरिहंत होतोच होतो. अशा प्रकारे ही क्षपक श्रेणी सांगितलेली आहे. चला आता पुढे आपण क्रमाने पुढची चर्चा करूया. एक गोष्ट लक्षात आली आपल्याला, 6व्या गुणस्थानापर्यंत जीव अल्प पुरुषार्थी आहे, परंतु 7व्या गुणस्थानामध्ये मुनिराज जेव्हा आत्मा अनुभव घेतात, शुद्धोपयोगामध्ये स्थिर राहतात, आपल्या आत्मानंदामध्ये मग्न राहतात आणि पुन्हा 7व्यातून 8व्यात जातात, 8व्यातून 9व्यात जातात. जर गुणस्थानं वाढत असतील तर पुढची सर्व गुणस्थाने ही शुद्धोपयोगाचीच असली पाहिजेत, आत्मध्यान रूपच असली पाहिजेत. पुढच्या गुणस्थानांमध्ये जीव शुभोपयोगी म्हणजे पुण्य विकल्प करणारा आणि अशुभोपयोगी म्हणजे पाप विकल्प करणारा असतच नाही. जर पुढच्या गुणस्थानांमध्ये पण शुभाशुभ भाव करू लागला तर मग त्याला अरिहंत पदाची प्राप्ती कशी होणार? होणार नाही. जर तो अरिहंत पदाच्या निकट जात असेल तर त्याचा पुरुषार्थ उत्तरोत्तर उग्रच होत गेला पाहिजे, अधिकाधिक सूक्ष्मच होत गेला पाहिजे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की 7वं गुणस्थानच जर आत्मध्यानाचं असेल तर त्याच्या पुढची सर्व गुणस्थानं ही नियमाने आत्मध्यान रूपच असली पाहिजेत. थोडीशी चर्चा नवीन वाटू शकते, परंतु कठीण बाकी अजिबात नाहीये. कठीण वाटते का आपल्याला ही चर्चा? कठीण नाहीये, अतिशय सुलभ आहे. फक्त काय, जर आपण ही चर्चा जर वारंवार ऐकत असलो तर आपल्याला हे सहज समजू शकतं, समजताना सोपं जातं. थोडीशी आपण पहिल्यांदा चर्चा ऐकत असू तर आपल्याला थोडासा याच्यामध्ये नाविन्यपणा जाणवल्यामुळे थोडासा हा भाग नंतर समजू शकतो. पहा, तर आता 8व्या गुणस्थानाचं नाव आहे अपूर्व करण गुणस्थान. काय नाव आहे? अपूर्व करण गुणस्थान. आता या गुणस्थानाचं नाव अपूर्व करण का आहे आणि या गुणस्थानाचा अर्थ काय होतो ते आपण इथे पाहूया. अपूर्व करण गुणस्थान कशास म्हणतात? जेथे प्रश्न क्रमांक 134 आहे पहा.
जेथे भिन्न समयवर्ती जीवांची समया गणिक अपूर्व विशुद्धता होते, अशा विशुद्ध परिणामास अपूर्व करण गुणस्थान असे म्हणतात. पहा काय म्हटलेलं आहे की 8वं गुणस्थान याचं नाव अपूर्व करण गुणस्थान आहे. याच्यामध्ये 2 शब्द आहेत. एक आहे अपूर्व आणि दुसरा आहे करण. करण कशाला म्हणतात? करण परिणामांना म्हणतात. रवींद्रजी काय सांगितलं की करण परिणामांना म्हणतात. जीवाचे जे परिणाम आहेत, भाव आहेत, त्यांनाच करण असे म्हणतात. आणि अपूर्व, अपूर्व याचा अर्थ पूर्वी न झालेले, अपूर्व. अपूर्व अपूर्व म्हणजे अद्भुत अद्भुत, पूर्वी कधीही झाले नव्हते असे त्याला म्हणतात अपूर्व. म्हणजे ज्या गुणस्थानातील जीवांचे परिणाम हे अपूर्व होत राहतात, अधिकाधिक विशुद्धतेला धरून होतात, अशा गुणस्थानातल्या जीवांना किंवा जीवांच्या अशा गुणस्थानाला अपूर्व करण गुणस्थान असे म्हणतात. खूप सुंदर चर्चा आहे. अपूर्व करण गुणस्थान म्हणजे एकतर आपल्या गोष्ट लक्षात आली असेल की ही सगळी पुढची गुणस्थानं ध्यानाची आहेत, आत्मध्यानाची आहेत. मग अशा या आत्मध्यानाचा पुरुषार्थ करीत असताना अपूर्व करण गुणस्थान कशाला म्हणतात? ऐका हो ऐका. 7व्या गुणस्थानामध्येच मुनिराजांनी आत्मध्यानाला सुरुवात केली आहे. सुरुवात आत्मध्यानाला तर 7व्याच गुणस्थानात झालेली आहे. आता त्याचा काही काळ लोटल्यानंतर, ते 7वं गुणस्थान पूर्ण झाल्यानंतर 8व्या गुणस्थानामध्ये जीव प्रविष्ट झालेला आहे. म्हणजे 8व्या गुणस्थानामध्ये जीव आलेला आहे. आता अशा प्रकारे गुणस्थानामध्ये प्रवेश केल्यानंतर, ध्यानाची अवस्था सुरू झाल्यानंतर जीवाचे परिणाम नक्कीच आत्मध्यानामुळे निर्मळच असतात, विशुद्धतेलाच प्राप्त झालेले असतात. आंशिक वीतरागता रूपच त्याचे परिणाम असतात. अगदी बरोबर. आता काय घडतं? जेव्हा ध्यानाला बसल्यानंतर किंवा ध्यानाची प्रक्रिया प्रारंभ झाल्यानंतर तो जीव किती समयानंतर कोणत्या विशुद्धतेला प्राप्त करतो याच्यावरती हे गुणस्थान अवलंबून आहे. म्हणजे काय? आता त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया समजून घेण्यासाठी. समजा एखाद्या जीवाने एका समयी 2 मुनिराजांनी एकाच वेळी ध्यान करण्यास प्रारंभ केलेला आहे. एकाच वेळी ध्यान करायला प्रारंभ केलेला आहे. आता आपल्याला असं वाटतं की एका वेळी ध्यान करायला प्रारंभ केल्यानंतर एका मुनिराजांनी 10 समयापर्यंत ध्यान केलं तर काय होत जातं? उत्तरोत्तर पहिल्या समयापेक्षा दुसऱ्या समयामध्ये, दुसऱ्या समयापेक्षा तिसऱ्या समयामध्ये अधिकाधिक शुद्धता वाढत जाते. कारण आत्म्याचा आश्रय देखील काय होत जातो? वाढत जातो. आता दोन्ही जीवांनी एकाच वेळी सुरुवात केलेली आहे म्हटल्यानंतर 10व्या समयात पोचल्यानंतर 10 सेकंद समजा, 10 क्षण समजा किंवा 10 समय झाल्यानंतर दोघांचीही शुद्धता एकसारखी असेलच असं नाही. खरं म्हणजे एकसारखी असायला पाहिजे, परंतु ती एकसारखी असतेच असं नाही. जो जीव तीव्र पुरुषार्थी असतो त्याचे परिणाम अधिक विशुद्ध होतात. तो खूप शक्तीने पुढे जातो, त्यामुळे त्याचे परिणाम जास्त उज्ज्वल होतात. जो कमी पुरुषार्थी जीव असतो तो शुद्धोपयोगातच आहे बरं का, पण तरी सुद्धा अल्प पुरुषार्थी असल्याने शुद्धोपयोगी असून सुद्धा 10व्या समयामध्ये त्यांचे परिणाम तितके निर्मळ, तितके शुद्ध होत नाहीत जेवढे की त्या तीव्र पुरुषार्थी जीवाचे परिणाम शुद्ध होतात. अशा प्रकारे त्या जीवांच्या त्या निर्मळतेमध्ये, शुद्धतेमध्ये काय होऊ शकतं? अंतर येऊ शकतं. आता ध्यानाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये असं सुद्धा घडू शकतं की 10व्या समयामध्ये एखाद्या पुरुषार्थी मुनिराजांनी जी शुद्धता प्रकट केली आहे, जितकी शुद्धता प्रकट केली आहे
तितकी शुद्धता प्रकट करायला दुसऱ्या एका मुनिराजांना कदाचित 15 समय सुद्धा लागतील आणि कदाचित एखादे खूप तीव्र पुरुषार्थी मुनिराज असतील तर तितकी शुद्धता प्राप्त करायला त्यांना 5 समय सुद्धा पुरेसे होतील. हे जरा फार कठीण वाटायलंय का? तितकं कठीण नाहीये. मी म्हणतो 2 व्यापाऱ्यांनी एकाच दिवशी व्यापार सुरू केलेला आहे, समान व्यापार सुरू केलेला आहे. मग 1 महिन्यानंतर दोघांचं इन्कम समान असणार की नाही? दोघांचा नफा समान असणार की नाही? अहो बाजूबाजूला दुकान थाटलंय, समान गोष्टीचं दुकान आहे. असं दुकानाचं काहीतरी बोला, लगेच कळतं आम्हाला. बोला. तर असं नाहीये. समान दुकानदारी करून सुद्धा दोघांचा प्रॉफिट समान असणार नाही. का? कारण ज्या त्या जीवाच्या पुण्य पापाचा उदय त्याप्रमाणे त्यांच्या प्राप्तीमध्ये कमी जास्तीपणा होतो. अगदी त्याचप्रमाणे ध्यानावस्था सुरू केल्यानंतर सुद्धा समान समय गेल्यानंतर त्या जीवांची शुद्धता समानच असेल असा नियम नाही. मग काय होईल? समजा एखाद्या व्यापाऱ्याने पहिल्या महिन्यामध्ये 1 महिना झाल्यानंतर 1 लाख रुपयांचा प्रॉफिट कमवला, तर कदाचित दुसऱ्या व्यापाऱ्याला 1.5 महिना लागू शकतो. कदाचित दुसऱ्या एका व्यापाऱ्याला पहिल्या 5 दिवसातच 1 लाखाचा प्रॉफिट होऊन जाईल. हे ज्या त्या जीवाच्या त्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. अगदी त्याचप्रमाणे येथे ध्यानामध्ये सुद्धा प्रारंभिक भूमिकेमध्ये पहिल्या चरणामध्ये असंच घडतं की भिन्न समयवर्ती ध्यानस्थ जीवांचे परिणाम हे विसदृश असू शकतात, मागे पुढे होऊ शकतात. इथपर्यंत समजलं? जरा कठीणच आहे. कठीण काही नाही. हे सगळं आपल्याला करायचं आहे, या भूमिकेला आपल्याला जायचं आहे. बोला. मग माहिती करून घेतली पाहिजे की नाही? शिखरजीला जाताना सगळी तयारी करता की नाही? आमची तयारी काय वर्णता. खूप दिवस अगोदर आमची तयारी सुरू होते. तर इथे सांगतात की बाबा रे, जीवाच्या परिणामांचं गणित तर बघ की ध्यानाच्या पहिल्या चरणामध्ये हे जीव मागे पुढे होतात आणि कमी समयामध्ये अधिक विशुद्धता, अधिक समयामध्ये कमी विशुद्धता, अशा प्रकारचा हा क्रम घडू शकतो. परंतु ध्यानाच्या दुसऱ्या चरणामध्ये आल्यानंतर, ध्यानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आल्यानंतर, या अपूर्व करण नावाच्या गुणस्थानात आल्यानंतर भिन्न समयवर्ती जीवांची विशुद्धता भिन्नच असते. बघा, लक्षात आलं का? म्हणजे 10व्या समयाला एखाद्या मुनिराजांची जितकी विशुद्धता असेल त्याच्यापेक्षा 15व्या समयामध्ये असलेल्या मुनिराजांची विशुद्धता ही अपूर्वच असणार, वाढलेलीच असणार, अधिकच असणार. कारण हा ध्यानाचा दुसरा टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये पुढे ध्यानामध्ये सिनियर असलेला जीव सिनियरच असतो, त्याचे परिणाम उग्रच असतात, विशुद्धच असतात. आणि कमी समय झालेल्या जीवाचे परिणाम हे त्या मानाने कमीच विशुद्ध असतात. या गुणस्थानाचं नाव आहे अपूर्व करण गुणस्थान. समजलं का? पहा, अपूर्व करण गुणस्थान थोडक्यात अगदी संक्षेपात कोणाला समजून घ्यायचं असेल तर त्याचं उत्तर इतकंच आहे, ज्या गुणस्थानामध्ये मुनिराजांचे परिणाम हे पुढच्या समयामधल्या मुनिराजांचे परिणाम हे विशुद्धच असतात आणि मागे समयवर्ती जीवांचे परिणाम हे कमी विशुद्धच असतात. अशा प्रकारची स्थिती ज्या गुणस्थानामध्ये घडते त्या गुणस्थानाला हे 8वं अपूर्व करण गुणस्थान असे म्हणतात. ठीक आहे? आता हे समजलं तर अनिवृत्तीकरण गुणस्थान लगेच समजतं. बघा, 8व्या गुणस्थानामध्ये काय घडलं होतं की मुनिराज ध्यानाला बसले होते. एखादे मुनिराज पूर्वी ध्यानाला बसले, त्यांचं ध्यान अधिक समय झालं तर त्यांची प्राप्ती म्हणजे त्यांची विशुद्धता, त्यांची निर्मळता, त्यांची वीतरागता ही नियमाने जास्त असणार. आणि त्यांच्या मागाहून ध्यानाला बसलेले जे मुनिराज होते त्यांनी कितीही तीव्र पुरुषार्थ केला तरी
कमी समय ध्यान लागल्यामुळे, तेवढ्या काळामध्ये कमी वेळ ध्यान केल्यामुळे त्यांची विशुद्धता ही पूर्वीच्या अधिक समयवर्ती जीवांच्या पुरुषार्थापेक्षा कमीच असते. म्हणजेच पुढच्या समयांमध्ये परिणाम अपूर्व होत जातात, विशुद्ध होत जातात. याचंच नाव अपूर्वकरण गुणस्थान आहे. याचबरोबर आणखी एक याच्यामध्ये विशेष लक्षात घेण्याजोग आहे, समान समयवर्ती जर मुनिराज असतील, समान समयवर्ती एकाच वेळी ध्यानाला बसलेत आणि दोघांचंही 5 समय इतकं ध्यान झालेलं आहे, तर त्यावेळेला त्या दोन मुनिराजांची विशुद्धता एकसारखी सुद्धा असेल किंवा त्यांच्यामध्ये कमी जास्तीपणा सुद्धा असेल. अशा प्रकारे 2 प्रकारे वर्णन या अपूर्वकरण गुणस्थानाचं करण्यात येतं. पहा, एक तर आपल्याला ध्यानाचा अभ्यास नाही, ध्यानाची प्रॅक्टिस नाही, आणि त्यामध्ये आपण जे ध्यानामध्ये प्रवीण आहेत त्यांच्या परिणामांच्या आधारे गुणस्थान समजून घेतो आहोत. त्यामुळे थोडासा आयास तर होणार, परंतु आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. पहा, खूप सुंदर चर्चा आहे. एखादा 2 मुलांचं जर याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला हे सांगता येईल 2 मुलांच्या उदाहरणामध्ये की बाबा रे, 2 मुलं आहेत आणि त्या दोन्ही मुलं अभ्यास करत आहेत, परंतु असं घडू शकतं की 7 वर्षांच्या मुलाला जो अभ्यास येतो, 7 वर्षांच्या मुलाला जो अभ्यास येतो, जे समजतं ते प्रयत्नांनी एखादं 5 वर्षाचं मूल सुद्धा काय करू शकतं, समजून घेऊ शकतं. अशा प्रकारे घडताना आपण पाहतो. 1-2 वर्ष मागे पुढे काय होतं, तितकं ज्ञानाचं त्याला जर तीव्र पुरुषार्थी असेल, ज्ञानी असेल किंवा ज्ञानाचा क्षयोक्षम असेल तर वय कमी असतं, पण ते चाणाक्ष असतं आणि ते पुढच्या वर्षाचं ज्ञान सुद्धा ग्रहण करतं. असं घडतं. परंतु हा जर थोडासा एक अपवाद मार्ग जर बघितला किंवा एक अशा प्रकारे आपण एक स्थिती लक्षात घेतली तर 7 वय असलेल्या त्या मुलाचा जो अनुभव आहे किंवा जी शारीरिक शक्ती आहे ती बाकी 5 वय वर्ष ज्या मुलाचं आहे त्याला येणं कठीण आहे. ते पण येऊ शकतं, पण उदाहरणामध्ये आपण केवळ ज्ञानाची तरतमता बघूया आणि शक्ती आणि अनुभव बाकी तो 5 वर्षांच्या मुलाला काय होणार नाही, येणार नाही. लक्षात आलं का? मला उदाहरण एक सांगायचं होतं, आता सहज सुचलं म्हणून मी आपल्याला सांगतो आहे. उदाहरण समजलं काय? का उदाहरणच कठीण झालं? उदाहरणच कठीण झालं तर मग कळणारच नाही. काय उदाहरण खूप सोपं करण्यासाठी घेतलेलं आहे. 10 वर्षांचा एक मुलगा आहे, 7 वर्षांचा एक मुलगा आहे, दोघांच्या मध्ये अंतर आहे. पण असं घडू शकतं की 10 वर्षांच्या मुलाला जे ज्ञान आहे किंवा जे येतं आहे ते प्रयत्नपूर्वक शिकून परिश्रम करून हा 7 वर्षांचा मुलगा काय करू शकतो, ग्रहण करू शकतो. परंतु 10 वर्षांच्या मुलाची जी उंची आहे, जे शारीरिक बळ आहे, जो अनुभव आहे, तो बाकी प्रयत्न करून सुद्धा हा 7 वर्षांचा मुलगा काय करणार नाही, ग्रहण करू शकणार नाही. म्हणजे हेच या गुणस्थानांच्या बाबतीत घडतं की पहिल्या टप्प्यामध्ये ध्यानामध्ये आरूढ होताना, ध्यानाची सुरुवात करताना कदाचित मुनिराजांच्या मध्ये तरतमता रूप अवस्था असेल, मागे पुढेपणा झाला असेल, तरी सुद्धा त्यांच्या परिणामांची विशुद्धी ही कमी जास्ती होऊ शकते. हा ध्यानाचा पहिला टप्पा असतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय घडतं की ज्याचं वय जास्त आहे तो पुढेच राहतो आणि ज्याचं वय कमी आहे तो मागेच राहतो. याप्रमाणे अपूर्वकरण गुणस्थानामध्ये काय घडतं, पुढच्या समयांमध्ये जे जीव आहेत ते अपूर्व विशुद्धतेलाच प्राप्त होतात आणि मागे समयवर्ती जे जीव आहेत ते मागेच राहतात. परंतु अशा स्थितीमध्ये समान समयवर्ती जे जीव असतील, आता 2 7 वर्षांची मुलं असतील, 2 7 वर्षांची मुलं, तर त्यांच्यामध्ये तुलना करताना त्यांना ज्ञान समानही असेल किंवा असमानही असेल.
त्या 2-7 वर्षांच्या मुलांची शारीरिक ताकद, अनुभव हा समानही असेल किंवा असमानही असेल. बघा, मी दोघांशीही तुलना करतोय. एका 7 वर्षाच्या मुलाची तुलना 10 वर्षांच्या मुलाशी करतोय आणि त्याच मुलाची तुलना दुसऱ्या 7 वर्षाच्या मुलाशी करतोय. याच्यामध्ये मला प्रदीप कुमारजी काय नियम सापडला? मला हा नियम सापडला की 10, 12, 15 वर्षांची मुलं ही जास्त ताकदीची असणार. जितकं वय जास्त तितकी ताकद सुद्धा जास्तच, आणि जितकं वय कमी तितकी ताकद, शारीरिक बळ, उंची सुद्धा कमीच. हे सुद्धा कमी जास्ती होऊ शकतं, परंतु उदाहरण आपलं आहे त्यामुळे आपण असं गृहीत धरलेलं आहे की ज्याचं वय जास्त त्याचं वजन जास्त, त्याची उंची जास्त, त्याचा अनुभव जास्त. आणि ज्याचं वय कमी, त्याची उंची कमी, त्याचा अनुभव कमी, त्याचं वजन कमी, हे असं आपण इथं गृहीत धरलेलं आहे. पण ज्ञानाच्या बाबतीत बाकी काय होऊ शकते? तरतमता होऊ शकते. बुद्धीच्या चुणचुणीत असेल तर तो पुढच्या वर्षांचं सुद्धा थोडंफार ज्ञान अगोदरच ग्रहण करू शकतो. हे उदाहरण फ्लेक्झिबल आहे, आपल्याला समजण्यासाठी. आता येथे नियम काय तयार झाला? वरच्या वयाच्या मुलाची शक्ती, ताकद जास्त, खालच्या वयाच्या मुलाची शक्ती, ताकद ही त्या तुलनेत कमीच. परंतु खालच्या वयाच्या 7 वर्ष वयाच्या 2 मुलं घेतली तर त्या 2 मुलांची शारीरिक ताकद समान असणार की असमान असणार? समान पण असू शकते, असमान पण असू शकते. 7 वर्षीय मुलाच्या 2 मुलं घेतली, त्यांचं ज्ञान समानच असणार की असमान असणार? तर ते समान पण असू शकतं आणि असमान पण असू शकतं. का असू शकतं? कारण एका वर्गात शिकणाऱ्या मुलांचं कुठे समान वजन असतं, कुठे समान त्याच्यामध्ये थोडाफार फरक असतोच, ज्ञानामध्ये सुद्धा थोडाफार फरक असतोच. तर अशा प्रकारे 8वं गुणस्थान हे असं गुणस्थान आहे की ज्या गुणस्थानामध्ये ज्यांनी पहिला प्रवेश केला, म्हणजेच जे ध्यानामध्ये अधिक तल्लीन झाले, अधिक समय ज्यांनी पुरुषार्थ केला, त्यांची विशुद्धता नक्की जास्त असणार. ज्यांनी आत्ता प्रवेश करून कमी वेळ झालेला आहे अशा मुनिराजांपेक्षा. आणि समान समयवर्ती मुनिराजांचे परिणाम आणि त्यांची विशुद्धता समान पण असेल किंवा असमान सुद्धा असेल. याचं नाव आहे अपूर्वकरण गुणस्थान. आता पुढचं अनिवृत्तीकरण 1 मिनिटाचं आहे, ते लगेच कळणार तुम्हाला. अनिवृत्तीकरण जेव्हा पुढच्या गुणस्थानात जीव जातो पुरुषार्थ करून, तेव्हा काय घडतं माहितीये? जे पुढच्या समयांमधले मुनिराज आहेत ते तर नियमाने अपूर्व परिणामीच असतात, अधिक विशुद्धतेलाच धारण करतात. परंतु जे समान समयवर्ती जीव असतात त्यांचे परिणाम देखील समानच असतात, कमी जास्ती होत नाहीत. असे परिणाम ज्यांचे असतात त्यांना अनिवृत्तीकरण गुणस्थान असे म्हणतात. बघा, लक्षात आलं का? पुन्हा एकदा या दोन्ही गुणस्थानांचे 1 मिनिटात वर्णन करतो आणि पुढे जातो. 8व्या गुणस्थानामध्ये, अपूर्वकरण गुणस्थानामध्ये समान समयवर्ती जीवांचे परिणाम समानही असू शकतात किंवा असमानही असू शकतात. आणि त्याच 8व्या गुणस्थानातल्या मुनिराजांचे उत्तर समयवर्ती म्हणजे जास्त समय झालेल्या मुनिराजांचे परिणाम जास्त विशुद्ध असतात आणि कमी समय झालेल्या भिन्न समयवर्ती म्हणजे कमी समय झालेल्या मुनिराजांचे परिणाम कमीच विशुद्ध असतात. या उलट 9व्या गुणस्थानामध्ये जे अधिक समयवर्ती जीव आहेत त्यांचे परिणाम अधिक विशुद्ध असतात आणि जे समान समयवर्ती जीव आहेत त्यांचे परिणाम समानच शुद्ध असतात, त्यांच्यामध्ये कमी जास्तीपणा होत नाही. म्हणजे 7 वर्ष मुलं असतील तर त्या 9व्या गुणस्थानामध्ये त्या 7 वर्ष असणाऱ्या मुलांचं ज्ञान समान, उंची समान, वजन समान, अनुभव समान, सगळं समान. हे कुणाच्या बाबतीत? 9व्या गुणस्थानाच्या बाबतीत. लक्षात आलं का? तर अशा प्रकारे या 8व्या आणि 9व्या गुणस्थानाची व्याख्या आता मी या पुस्तकातून वाचतो आहे. पहा, 8वं गुणस्थान अपूर्वकरण गुणस्थान कशास म्हणतात? जेथे
भिन्न समयवर्ती जीवांची समया गणिक अपूर्व विशुद्धता होते, अशा विशुद्ध परिणामास अपूर्व करण गुणस्थान म्हणतात. स्क्रीनवर दिसते तुम्हाला. जेथे भिन्न समयवर्ती जीवांची म्हणजे मागे पुढे झालेल्या जीवांची समया गणिक म्हणजे प्रत्येक समयाला अपूर्व विशुद्धता होते. ह्याच्यामध्ये एक वाक्य वाढवतो बघा किती जणांना कळतं. जेथे भिन्न समयवर्ती जीवांची समया गणिक अपूर्व विशुद्धता होते आणि जेथे अभिन्न समयवर्ती जीवांची विशुद्धता समानही असते किंवा असमानही असू शकते, अशा विशुद्ध परिणामांना अपूर्व करण गुणस्थान असे म्हणतात. मी याच्यामध्ये एक अर्ध वाक्य वाढवलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी. जेथे भिन्न समयवर्ती जीवांची समया गणिक अपूर्व विशुद्धता होते आणि अभिन्न समयवर्ती म्हणजे एक समयवर्ती जीवांची विशुद्धता समानही असू शकते किंवा असमानही असू शकते, अशा विशुद्ध परिणामांना अपूर्व करण गुणस्थान असे म्हणतात. आता खाली 9वे गुणस्थान बघूया. अनिवृत्तीकरण गुणस्थान 138 क्रमांकाचा प्रश्न आहे. या पृष्ठावरती शेवटचा प्रश्न. 9वे गुणस्थान अनिवृत्तीकरण गुणस्थान कशाला म्हणतात? जेथे उत्तरोत्तर समयवर्ती जीवाचे परिणाम अपूर्वच आणि एक समयवर्ती जीवाचे परिणाम समानच असतात, त्यास अनिवृत्तीकरण गुणस्थान असे म्हणतात. इथं तर स्पष्टच लिहिलेलं आहे. काय म्हटले शेवटी की जेथे उत्तरोत्तर समयवर्ती म्हणजे जास्त सिनियर झालेल्या ध्यानामध्ये जे पूर्वी आरूढ झाले त्यांचे परिणाम तर अपूर्वच असणार आणि ज्यांचे समान समय झालेले आहेत त्यांचे परिणाम समानच असतात, अशा परिणामांनी युक्त असणाऱ्या गुणस्थानाला अनिवृत्तीकरण गुणस्थान असे म्हणतात. थोडक्यात काय, जीवाच्या परिणामांना अनुसरून येथे त्यांच्या परिणामांचं मोजमाप करून त्या गुणस्थानांचं स्वरूप सांगितलेलं आहे. मी तुम्हाला पक्की खात्री देतो, 14 गुणस्थान समजून घेण्यामध्ये सर्वात आपल्याला उपयोग लावावा लागेल, शक्ती खर्च करावी लागेल अशी 2च गुणस्थानं आहेत. ते म्हणजे 8वं आणि 9वं गुणस्थान. हे समजलं तर 14च्या 14 गुणस्थानं समजली असं समजायला हरकत नाही, कारण ती इतकी सोपी आहेत. आणि या 14 गुणस्थानांमध्ये थोडासा क्लिष्ट वाटू शकेल असा जर कोणता भाग असेल तर तो केवळ 8वं आणि 9वं गुणस्थानच आहे. त्याची चर्चा आता आपण केलेली आहे. थोडासा यामध्ये आपल्याला अवसर देण्यात येतो आहे. जर या संदर्भात काही विचारायचं असेल फक्त 8वं आणि 9वं गुणस्थान तर आपण पहिल्यांदा विचारावं आणि मग आजच्या प्रश्नमंचाला आपण प्रारंभ करूया. पंडितजी, हा प्रसन्नजी शास्त्रीच्या माध्यमातून आपण खूप सुंदर जननी आज थोडंसं नेटवर्कचा माझ्याकडे इश्यू जास्त आहे, त्याच्यामुळे कदाचित तुमचा आवाज कटला असेल, मला स्क्रीन दिसली नसेल व्यवस्थित. तरी पण आशा आहे की सर्वांनी लाभ घेतला असेल. आजचं प्रश्नमंच करणारे आहेत सौ नितीश गरीबे, यांना मी इथे इन्व्हाइट करतो. नितीशजींना स्क्रीनवर. ताई, माझा आवाज येतो? आता एक प्रश्नमंचाला सुरुवात करूया. हो येतोय, बोला. बरोबर. सर्वसाधारणींना सादर जय. सतपथ आयोजी व श्री प्रसन्न शास्त्री शेट्टे सांगली यांच्या माध्यमातून आपण सर्वजण बृहत द्रव्य संग्रह या ग्रंथाच्या स्वाध्यायाचा हा क्लास घेत आहोत. त्यासाठी प्रथम मी त्यांचे आभार मानू इच्छिते, कारण इतका सुंदर आणि सर्वांना समजेल असा सोप्या भाषेत आपल्याला स्वाध्याय ते घडवित आहे. त्यानंतर आपण प्रश्न सुरुवात करूया. पहिला माझा प्रश्न आहे
श्रेणी आरोहण आज पंडितजींनी हा नवीन शब्द